अस्सलाम वालेकुम नाजरीन। शहर को आलूदगी से पाक करने और दरख्तों की अहमियत को उजागर करने के लिए शहर के मंटू रोड इलाके में वाक़ा तौहीद इंटीग्रेटेड स्कूल के तलबा ने बरोज़ हफ्ता 20 जून को एक शानदार और मुनफरद कदम उठाया। स्कूल इंतज़ामिया की जानिब से यौम माहौलियात यानी इन्वायरमेंट डे के मुनासिबत से तलबा के लिए खुसूसी आगाही मुहिम का इनकाद किया गया था। इस मुहिम के दौरान स्कूल के तलबा बशमूल नन्हे बच्चों ने शहर के मुख्तलिफ इलाकों का दौरा किया, जहाँ इन्होंने शहरियों और सरकारी अहलकारों में पौधे तकसीम किए। इन बच्चों के चेहरों पर छाई मुस्कुराहट और हाथों में मौजूद हरे भरे पौधे और माहौल के तहफ़्फ़ुज़ के पैगामात पर मुबनी प्ले कार्ड्स इस बात की गवाही दे रहे थे कि ये नन्हे मेमार हमारे मुस्तकबिल को सरसब्ज बनाने के लिए कितने पुरअज़्म हैं। यौम माहौलियात का आगाज़ सुबह स्कूल से हुआ, जिसके बाद शहर के मुख्तलिफ अवामी मकामात और सरकारी दफातर का रुख किया। इस मुहिम का सबसे खूबसूरत और यादगार लम्हा वो था जब इन बच्चों ने मुकामी पुलिस स्टेशन का दौरा किया। पुलिस अहलकारों ने नन्हे बच्चों का शानदार इस्तकबाल किया और बच्चों ने कानून के रखवालों का माहौलियाती तहफ़्फ़ुज़ का पैगाम देते हुए पौधे तोहफे में दिए। पुलिस अहलकारों ने तलबा के इस जज्बे को काफ़ी सराहा और स्कूल इंतज़ामिया का शुक्रिया अदा किया। दौरान मुहिम स्कूली तलबा ने राहगीरों, दुकानदारों और आम शहरियों से मुलाकातें की, उन्हें माहौलियात की अहमियत से रोशनास कराया और तोहफे के तौर पर पौधे तकसीम किए। शहरियों ने बच्चों के इस जज्बे की बेहद तारीफ की और इन पौधों को लगाने और इनकी हिफाजत करने का वादा भी किया। स्कूल इंतज़ामिया का कहना था कि इस तरह की सरगर्मियों का मकसद बच्चों को एक जिम्मेदार शहरी बनाना है। तौहीद स्कूल के बच्चों के इस इक़दाम ने अवाम को यह बेदार कुन पैगाम दिया है कि माहौल को बचाना किसी एक फ़र्द का नहीं बल्कि हम सब का मुश्तरका फरीज़ा है और आज लगाया गया एक पौधा आने वाली नस्लों के महफूज मुस्तकबिल की ज़मानत है। आइए देखते हैं तफसीलात नसीर अहमद बावी के साथ। ಸರಿ, ಸೊ ಅದೇ ಎಲ್ಲ ನೀವು ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಬಂದು ನೀವು ಒಂದೊಂದು ಬ್ಯಾನರ್ ತೊಗೊಂಡು ಬಂದಿದ್ರೆ ತುಂಬ ಖುಷಿ ಆಗ್ತದೆ. ಎಲ್ಲದರ ಮೇಲೆ ಒಂದೇ ಇದೆ, ಹೆಚ್ಚು ಕಮ್ಮಿ ಗ್ರೀನು ಆ್ಯಂಡ್ ಟ್ರೀ. ಸೊ ಕಣ್ಣಿಗೆ ಅಗದಿ ಇಂಪಾದ ಕಲರ್ ಅಂತಂದರೆ ಗ್ರೀನು, ಅದು ಗೊತ್ತಾ ನಿಮಗೆ? ಸೊ ವೆರಿ ಕಣ್ಣಿಗೆ ಸೂದಿಂಗ್ ಎಫೆಕ್ಟ್ ಪ್ಲೀಸಂಟ್ ಕೊಡೋದೇ ಗ್ರೀನ್. ಸೊ ಎಷ್ಟು ನಮ್ಮ ಸುತ್ತಮುತ್ತ ಗ್ರೀನ್ರಿ ಇರುತ್ತಲ್ಲ ಅಷ್ಟು ನಮ್ಮದು ಇಲ್ಲಿ ವಾತಾವರಣ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ಅಂತ ಅನ್ನೋದು ನೀವೆಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಇದರಲ್ಲೇ ತೋರಿಸ್ತಾ. ಟ್ರೀಸ್ ಆರ್ ಅರ್ತ್ ಆ್ಯಂಡ್ ಅರ್ತ್ಸ್ ಹಾರ್ಟ್ ಬೀಟ್ ಅಂತ. ಸೊ ವಿತೌಟ್ ಹಾರ್ಟ್ ಬೀಟ್ ವಿ ಕೆನಾಟ್ ಸರ್ವೈವ್, ಇಸಂಟ್ ಇಟ್? ಸೊ ವಿ ಆರ್ ಡೆಡ್. ಸೊ ದ್ಯಾಟ್ ಮೀನ್ಸ್ ವಿತೌಟ್ ಎನಿ ಪ್ಲ್ಯಾಂಟ್ಸ್ ಆರ್ ವೆಜಿಟೇಷನ್ ನಮ್ಮ ಭೂಮಿ ಸತ್ತು ಹೋಗುತ್ತೆ ಅಂತ ಅರ್ಥ. ಸೊ ವರ್ಲ್ಡ್ ಎನ್ವೈರ್ನ್ಮೆಂಟ್ ಡೇ ಯಾವಾಗ ಸೆಲೆಬ್ರೇಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ? ವೆರಿ ಗುಡ್, 5th ಜೂನಿಗೆ ಆ್ಯಸ್ ಅ ಮಾರ್ಕ್ ಆಫ್ ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್ ಆಫ್ ದ ಟೋಟಲ್ ವೆಜಿಟೇಷನ್ ನಮ್ಮದು ಎನ್ವೈರ್ನ್ಮೆಂಟಿಂದ ರಿಲೇಟೆಡು. ಸೊ ವರ್ಲ್ಡ್ ಎನ್ವೈರ್ನ್ಮೆಂಟ್ ಡೇ ಸೆಲೆಬ್ರೇಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸೊ ವರ್ಲ್ಡ್ ಎನ್ವೈರ್ನ್ಮೆಂಟ್ ಡೇ ಅವತ್ತು ಒಂದೇ ದಿನ ಸೆಲೆಬ್ರೇಟ್ ಮಾಡಬೇಕಾ? ಸೊ ಇಟ್ ಈಸ್ ಜಸ್ಟ್ ಅ ಮಾರ್ಕ್ ಆನ್ ದಟ್ ಡೇ. ಸೊ ಇಡೀ ನಮ್ಮದು ಡೇ ಟು ಡೇ ಲೈಫಲ್ಲಿ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಇಂಪಾರ್ಟೆನ್ಸ್ ಕೊಡ್ತಾ ಇರಬೇಕು. ಓಕೆ, ವೆರಿ ಗುಡ್. ಏನಾದರೂ ಸಮಸ್ಯೆ ಆದರೆ ಯಾವ ನಂಬರ್ ಫೋನ್ ಮಾಡ್ತೀರಿ? ಸೈಬರ್ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಏನಾದರೂ ಸಮಸ್ಯೆ ಆದರೆ ಹೇಳ್ರಿ. ಓಕೆ, ಸರಿ, ಠೀಕ್ ಹೈ. ಸೊ ಇವ್ರನ್ನಷ್ಟು ನೆನಪಿಟ್ಟುಕೊಂಡು ಆಮೇಲೆ ವರ್ಲ್ಡ್ ಎನ್ವೈರ್ನ್ಮೆಂಟ್ ಡೇ ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್ ಇಂದ ಸ್ಕೂಲ್ ವತಿಯಿಂದ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಐ ಆಮ್ ವೆರಿ ಹ್ಯಾಪಿ ದಟ್ ಈ ಥರ ಒಂದು ಅರೇಂಜ್ಮೆಂಟು ನೀವು ತಾವು ಪಾಪ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಕಡೆ ಬಂದು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಮೈಂಡ್ಸನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ನಮ್ಗೆ ಇದು ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಟ್ರೆ ಐ ಆಮ್ ವೆರಿ ಥ್ಯಾಂಕ್ಫುಲ್ ಫಾರ್ ದಿಸ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ವೆರಿ ಮಚ್. ಆಲ್ ದ ಬೆಸ್ಟ್ ಎಲ್ಲರಿಗೂ. ಎಲ್ಲ ಈಟ್ ನೋಡಿದ್ರೆ ಗಿಡಗಳು ಕಡಿಮೆ ಆಗ್ತವ. ಕಾಳಜಿ ನೀವು ತೊಗೊಂಡ್ರಿ, ಮತ್ತೆ ಹುಡುಗರಿಗೆಲ್ಲ ಇದು ಮಾಡೋದ್ರಲ್ಲ ಅದು ಯಾಕಂದ್ರೆ ಮೇನ್ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಟೀಚರ್ಸ್ ಒಳ್ಳೇದಲ್ರಿ.